नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा बाजार गप्पांचा विषय अमेरिकी कर्जाची परतफेड. बाजार गप्पा भारतासाठी आणि विषय मात्र अमेरिकन कर्ज, जसं काही ते आपल्यालाच फेडायचंय. हा विचार माझ्याही मनामध्ये आहे. आणि त्या अमेरिकेच्या डोक्यावर किती ट्रिलियन डॉलर कर्ज आहे याने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल का, हा एक आणखीनच वेगळा विषय आहे. पण 2-3 कारणांसाठी या अमेरिकी कर्जाची परतफेड हा विषय आज मी बाजार गप्पांमध्ये घेतला. एक तर अमेरिकेचं वाढतं कर्ज आणि त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेवर होत असलेले विपरीत परिणाम, याच्या 2-3 गोष्टी एक पूर्ण जागतिक अर्थव्यवस्था गेले काही महिने भोगतीये. आत्ता चालू असलेला अमेरिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा शटडाऊन हे त्याचाच परिणाम आहे. त्याचबरोबर आता दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ सकट इतर अनेक घोषणांचा लावलेला धडाका हाही एक त्याचाच परिणाम आहे. आणि अशाच एका परिणामातलं पुढचं पाऊल आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उचललेलं आहे. आपल्यापैकी अनेकांना ही बातमी वाचली असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ताच असं जाहीर केलं की वेळ आली तर अमेरिका आपल्या कर्जाची परतफेड ही क्रिप्टोकरन्सी मध्ये करेल. अर्थात आजपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या विविध घोषणा केल्या त्यातल्या नेमक्या कितीची अंमलबजावणी झाली, कितीनी हवा उठली आणि कितीवरती काहीच पुढे कारवाई झाली नाही, अशा अनेक गोष्टींनी किंवा अनेक पैलूंनी विचार करता येईल. त्यातल्या पहिल्या 2 घोषणा, शटडाऊन आणि टॅरिफ, याची बाजार गप्पांच्या एका आधीच्या भागामध्ये आपण चर्चा केली आहे. तो व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली की अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या डोक्यावरती जे काही ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे त्याचा नेमकी आकडेवारी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने येते, त्यामुळे त्या संख्येत मी आत्ता जात नाही. त्याची परतफेड ही अमेरिका क्रिप्टोकरन्सी मध्ये करेल. दिसायला विधान एक दिसतं, प्रत्यक्षात त्याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही आणि त्यामुळे प्रत्यक्षात असं पेमेंट किंवा परतफेडही झालेली नाही. पण खरं सांगायचं म्हणजे आपण अकाउंटन्सीमध्ये ज्याला कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणतो तशा पद्धतीची अमेरिकेनं परतफेड क्रिप्टोकरन्सीमध्ये करणं ही एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्थेची कॉन्टिंजंट लायबिलिटी ठरेल का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अर्थात एखाद्याची कॉन्टिंजंट लायबिलिटी हे पुढच्याची प्रॉबेबल ॲसेट ठरू शकते, हे विधानही या परतफेडीच्या घोषणेमागे असू शकतं, हे नाकारलं पाहिजे. पण त्यातनं मिळणारे संकेत मग ते प्रत्यक्षात खरोखरच अशी क्रिप्टोकरन्सीमध्ये अमेरिका कर्जाची परतफेड करेल की नाही, हा पूर्णपणाने वेगळा विषय आहे. पण ही निव्वळ घोषणा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे परिणाम जागतिक गुंतवणूक क्षेत्रावर आणि अर्थव्यवस्थेवर करू शकेल. काही मोजके देश असे असतील की ज्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुळातच क्रिप्टोकरन्सी हा विषय कसा असावा, कसा असू नये, याची ही चर्चा आपण या आधीच्या बाजार गप्पांच्या एका भागात केली आहे आणि ती अगदी नुकतीच केली आहे. त्यामुळे मी मगाशी जसं म्हणलं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधीच्या 2 घोषणांचा विचार इथे करणार नाही, तसं क्रिप्टोकरन्सी ही संकल्पनाही मनात घेणार नाही. पण एक धागा इथं मात्र मला आवर्जून घ्यावा लागेल, म्हणजे हा विषय मांडणं जास्त सोयीचं जाईल. आपल्याला सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे की क्रिप्टोकरन्सी हे कोणत्याही देशाचं अधिकृत चलन नाही. क्रिप्टोकरन्सी हे कुठच्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेनं त्या देशाच्या चलनासारखं अधिकृतपणानं जारी केलेलं चलन नाही. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी या सगळ्याच प्रकारामागे कोणत्याही देशाची, ज्याला आपण सॉव्हरीन गॅरंटी म्हणतो, अशा प्रकारचा विषय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. क्रिप्टोकरन्सी हे पूर्णपणानं खाजगी स्वरूपानं जारी केलेलं, पूर्णपणानं खाजगी स्वरूपानं प्रकृतीत आणलेलं, पूर्णपणानं खाजगी स्वरूपानं व्यवहार केलेलं आणि बहुतांश वेळेला त्या देशाच्या नियंत्रक संस्थांच्या अखत्यारीच्या बाहेर असणारं असं हे चलन आहे. आपल्या देशापुरेसं बोलायचं झालं तर क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारामध्ये काही गडबड झाली, आपली फसवणूक झाली असं वाटलं तर या संबंधातली तक्रार कुठच्याही नियंत्रक संस्थेत आपल्या देशात करता येत नाही आणि कोर्टात केस केली
तरी ती नेमकी कोणत्या तत्वानुसार, कायद्याच्या कोणत्या कलमानुसार चालवावी याच्यावरतीही वादंग होतील अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं तरी चालेल की नाही हा प्रश्न जरूर वाजवी आहे. पण तरीही एकंदरीतच ज्या पद्धतीनं कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही आता स्टँड अलोन पद्धतीनं नसते आणि दिसायला हा व्यवहार चलनामध्ये असला तरी सुद्धा याला असलेले स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक राजकारणाचे पदर आणि पैलू विसरून चालणार नाही. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय अमेरिकी कर्जाची परतफेड. आपण जर गृहीत धरलं की घोषणा झालेली आहे, पण ट्रम्प साहेबांनी आधी जाहीर केलेल्या अनेक घोषणांनुसार याच्यावरतीही काही कारवाई होणार नाही, ही नुसती पतंगबाजी आहे, तर साहजिक आत्ता आहे तशीच परिस्थिती राहील. त्यामुळे या पर्यायाची फार मोठी सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. पण जर आपण त्याची दुसरी बाजू लक्षात घेतली की अगदी पूर्णपणाने नाही तरी काही प्रमाणात किंवा पूर्ण प्रमाणात सुद्धा अमेरिकेनं कर्जाची परतफेड क्रिप्टोकरन्सीमध्ये केली तर नेमकं काय होईल याचा मात्र जरूर विचार करावा लागेल. मुळातच अमेरिकी अर्थव्यवस्था हे जगातलं, मग ते जागतिक अर्थकारण असेल, जागतिक राजकारण असेल आणि त्यामुळे पर्यायानं जागतिक समाजकारण असेल, यातलं एकमेव आणि महत्वाचं सत्ता केंद्र आहे, ही गोष्ट निर्विवाद. पण तो एकीकडे सगळ्यात श्रीमंत देश आहे आणि दुसरीकडे सगळ्यात मोठा कर्जदार देश आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला सुखनैव तिथे नांदत असतात. म्हणजे जसं आपण बाजार गप्पांच्या आधीच्या एका भागात पाहिलंय की अमेरिका हा तेलाचा एक महत्वाचा उत्पादक देश आहे, पण त्याच वेळेला जागतिक बाजारातला तेलाचा सगळ्यात महत्वाचा आयात करणारा देश म्हणूनही अमेरिका आहे. म्हणजे उत्पादन, मोठं उत्पादन आणि मोठी आयात हे जसं तेलाच्या बाबतीत अमेरिकेत एकाच वेळेला होतं, तशात सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात मोठा कर्जवाला ही परिस्थिती अमेरिकेच्या बाबतीत एकाच वेळेला होते. आणि त्यामुळे अमेरिकेचे कर्जफेड, अमेरिकेचे व्याजदर हे जगात प्रमाण मानलं जाण्याचं जी अनेक कारण आहेत त्यातलं हे कर्जाचं प्रमाण हे गणित आहे. आणि अशा प्रचंड आणि प्रभावी, दोन्ही शब्द महत्वाचे, अशा प्रचंड आणि प्रभावी कर्जाची परतफेड कोणत्याही अधिकृत चलनाच्या ऐवजी क्रिप्टोकरन्सीनं करण्याचा विचार जाहीरपणानं बोलवून दाखवणं हाच मुळामध्ये एक महत्वाचा पैलू आहे. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की ही घोषणा दुसरा तिसरा कुठचा देश करत नाही, तर अमेरिका करतोय. अमेरिका हा जागतिक नाणे बाजारामध्ये, जागतिक करन्सी मार्केटमध्ये, मनी मार्केटमध्ये असा देश आहे की ज्याचं चलन अमेरिकी डॉलर हे रिझर्व्ह करन्सी म्हणून मानलं जातं. म्हणजे एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये युद्धजन्य, रोगजन्य, संकटजन्य परिस्थिती आली की सगळी जागतिक इन्व्हेस्टेबल सरप्लस किंवा लिक्विडिटी एकतर सोन्याकडे तरी वळते किंवा अमेरिकी डॉलरकडे तरी वळते. आज जगामध्ये जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती आहे. ही परिस्थिती काही ठिकाणी तर गेले 2 ते 3 वर्ष आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाचं सगळ्यात महत्वाचा स्रोत ही संरक्षण विषयक वस्तूंची निर्यात आणि उत्पादन हे आहे. काही आकडेवारींनुसार 30% जास्त प्रमाण अमेरिकी जीडीपीचं हे या संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादनातनं होतं. मग असं जर असेल तर ही गेली 7-8 ठिकाणी गेली 2 ते 3 वर्ष सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती हा अमेरिकेचा ट्रिगर ठरायला हवा होता. तो ठरत नाहीये, म्हणून आपल्या अमेरिकी डॉलरचं जागतिक अर्थकारणातलं वर्चस्व कमी होतंय. याची पोचपावती अमेरिकेनं आम्ही कर्जाची परतफेड क्रिप्टोकरन्सी मधनं केलीये का असाही विचार करावा लागेल. साहजिकच या बाबतीत अमेरिका आणि इतर देशही यांच्यापैकी कोणीच उघडपणाने बोलणार नाही, कारण शेवटी या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रकारे दोघही सगळेच देश एकमेकांना या बाबतीत सुसरबाई तुझी पाठ मऊ म्हणतील. शेवटी मौन शब्दापेक्षा जास्त बोलकं असतं. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आपल्या कर्जाची परतफेड, आपल्या देशाच्या कर्जाची परतफेड क्रिप्टोकरन्सीमध्ये करतील या विधानावर सर्वांनी साधलेली आळीमिळी गुपचिळी हे आहे. पण यातनं सरळ सरळ गणित असं दिसतंय
की चलन बाजाराच्या पलीकडे जात काही दीर्घकालीन योजना तर याची नाही ना. आपण जर चर्चेसाठी असं गृहीत धरलं की अमेरिकेच्या एकूण कर्जापैकी काही भाग किंवा पूर्ण भाग, आता ते नेमका कधी करतील, एका टप्प्यात करतील का, वेगवेगळ्या वेळेला करतील का, हे सगळेच जरतरचे प्रश्न आहेत. पण एकंदरीतच कर्जाचं प्रमाण आणि जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती असं पाहिलं तर जरी असं गृहीत धरलं की अमेरिका त्याच्या कर्जाची परतफेड क्रिप्टोकरन्सीमध्ये करेल, तरी सुद्धा ते एकरकमी ही कर्जाची परतफेड करणार नाहीत हे नक्की. कारण ही काही वन टाइम सेटलमेंट नाही, एखाद्या नादार कर्जदाराला एखाद्या सहकारी बँकेनं दिल्यासारखी. अर्थात वन टाइम सेटलमेंट फक्त सहकारीच बँका करतात असंही मला म्हणायचं नाही. असं जर झालं तर ही एक दीर्घकालीन धमकी योजना आहे का, याचा विचार करावा लागेल. कारण जर उद्या अमेरिकेनं खरोखरच क्रिप्टोकरन्सीमध्ये काही प्रमाणात तरी त्यांच्या कर्जाची परतफेड केली, हे सगळे शब्द थांबून थांबून अशासाठी म्हणलं की अदरवाईज त्या वाक्यात असलेले कॉमा मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आले नसते. आणि या सगळ्या एखाद्या आर्थिक सिद्धांतामध्ये जशी गृहीतकं असतात तशी गृहीतकं आहेत. पण हे सगळी गृहीतकं असताना जर पुढची थिअरी मांडायची झाली तर ती लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीची नाहीये, ती लॉ ऑफ इन्क्रिमेंटल मार्जिनल युटिलिटीची नाहीये किंवा इक्वी मार्जिनल युटिलिटीची नाहीये, ती इन्क्रिमेंटल मार्जिनल युटिलिटीची आहे का याचा विचार करावा लागेल. कारण खरोखरच जर उद्या अमेरिकेनं क्रिप्टोकरन्सीमध्ये कर्जाची परतफेड केली तर त्याचा एक अर्थ असा आहे की जगाच्या एका महत्वाच्या अर्थव्यवस्थेनं, अनेक देशांनी किंवा कुठच्याही देशानं क्रिप्टोकरन्सीचं अधिकृत चलन नसताना एका महत्वाच्या अर्थव्यवस्थेनं एका महत्वाच्या अर्थव्यवहारामध्ये क्रिप्टोकरन्सीचा उपयोग करणं, याचा अर्थ काही प्रमाणात तरी क्रिप्टोकरन्सीला एक अधिकृत दर्जा दिल्यासारखं होईल. आणि याचे फार मोठे परिणाम, मग ते अल्पकालीन असतील, ते मध्यमकालीन असतील, ते दीर्घकालीन असतील, जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायानं जागतिक किंवा ग्लोबल करन्सी मार्केटवर झाल्या वाचून राहणार नाहीत. हे असे परिणाम करन्सी मार्केटमध्ये होत असताना केवळ व्याजदरामध्ये बदल होतील असं नव्हे, पण व्याजदराच्या आधीही दोन देशांच्या चलनाचा परिवर्तनाचा दर, ज्याला आपण कन्व्हर्जन रेट म्हणतो, त्या कन्व्हर्जन रेटमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाल्या वाचून राहणार नाहीत. आणि निदान सुरुवातीच्या काळात तरी असे बदल फार मोठ्या प्रमाणावर वादळी असतील. आणि जर एका पद्धतीनं क्रिप्टोकरन्सीला अशा पद्धतीची मान्यता मिळाली तर पुन्हा एकदा अगदी पूर्णपणाने नाही तरी टप्प्याटप्प्याने आणि निदान काही प्रमाणात तरी, म्हणजे वेग म्हणून टप्प्याटप्प्याने आणि प्रमाण आणि आकार म्हणून काही प्रमाणात तरी पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेतले काही महत्वाचे देश त्यांची चलनं म्हणजे करन्सी एकतर गोल्ड बेस्ड करण्याकडे जातील किंवा क्रिप्टोकरन्सीकडे जातील का, याचा विचार करावा लागेल. आणि ज्या प्रमाणामध्ये अशा देशांची संख्या आयदर गोल्ड बेस्ड करन्सीकडे जाण्यासाठी किंवा दुसऱ्या पद्धतीकडे जाण्यासाठी वाढती राहिली तर जागतिक करन्सी मार्केट, ग्लोबल करन्सी मार्केट, जागतिक चलन बाजार याची आज जी असलेली स्थिती आहे ती आमूलाग्रपणाने बदलेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की जर खरोखरच अमेरिकेनं क्रिप्टोकरन्सीमध्ये कर्जाची परतफेड केली तर त्याचा सगळ्यात मोठा अनुकूल परिणाम होणारा देश हा चीन असेल. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की कमोडिटी मार्केट मधला, जागतिक कमोडिटी मार्केट वस्तू बाजारातला सगळ्यात महत्वाचा खेळाडू चीन आहे. म्हणजे जवळजवळ 75% जास्त भाग स्थानिक पासून आंतरराष्ट्रीय पर्यंत जागतिक कमोडिटी मार्केटमध्ये चीन करतं. आणि करोना नंतरच्या काळामध्ये चीननं या कमोडिटी मार्केटमधलं सेटलमेंटचं इन्स्ट्रुमेंट म्हणून क्रिप्टोकरन्सी बंद केली. आणि ही घोषणा होणं आणि त्याच वेळेला अमेरिकेनं रशियाला जागतिक बाजारामध्ये US डॉलरमध्ये व्यवहार करता येणार नाहीत अशी बंदी घालणं, हे एकाच आठवड्यात झालेल्या घटना आहेत, हे योगायोग असू शकत नाहीत. मग आज जर त्याची कोरोलरी म्हणून या प्रसंगाकडे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की करोना नंतरच्या काळामध्ये एकंदरीतच जी काही चीन विरोधी वातावरण निर्माण झालं होतं ते वातावरण निवळावं
असा एक अप्रत्यक्ष परिणाम म्हणून चीननं असं जाहीर केलं होतं की ताबडतोबीनं ग्लोबल करन्सी मार्केटमध्ये किंवा चीनी कमोडिटी मार्केटमध्ये मेकॅनिझम ऑर मीडियम ऑफ पेमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणून आम्ही क्रिप्टो करन्सी स्वीकारणार नाही. आणि त्या एका घोषणेमुळं बिटकॉइन सकट जे एकूण 130हून जास्त क्रिप्टो करन्सीचे प्रकार प्रचलित होते त्यातल्या 125 करन्सींमध्ये आजही नुकसानीची देर होत आहेत, हे लक्षात घेऊ. जर अमेरिकेनं त्याच्या कर्जाची परतफेड ही क्रिप्टो करन्सीमध्ये करायला सुरुवात केली तर क्रिप्टो करन्सीची मागणी वाढेल. यातनं क्रिप्टो करन्सीचे दर आणि त्यातले फायदे वाढतील. पर्यायानं ती चिनी अर्थव्यवस्थेला मदत होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव आणि ट्रम्प टॅरिफ याच्यानंतर भारत आणि रशिया याच्या बरोबरीनं चीन आपल्याशीही सहकार्याची भूमिका घेत आहे. चीन त्या चर्चेला उपस्थित होता. चीन मधल्या रेअर अर्थ आणि प्रेशस मेटल्सच्या व्यवहाराची वाढती निर्यात ते भारताला करतील असं चीननं जाहीर केलंय. म्हणजे एकीकडे चीन भारतीय अर्थव्यवस्थेसमोर हे गाजर हलवत आहे आणि दुसरीकडे चीनी अर्थव्यवस्था ट्रम्प टॅरिफच्याच नावाखालती क्रिप्टो करन्सीमध्ये कर्जाची परतफेड स्वीकारते, हे लक्षात घेण्याजोग आहे. म्हणजे सरशी तिथे पारशी अशी जी जुनी मराठी म्हण होती, ही जातीवाचक नाही वृत्तीवाचक पद्धतीने घ्या, तशा पद्धतीनं चीन वागतंय का? एकंदरीतच गेल्या 5 वर्षामध्ये जे 3 महत्वाचे देश आहेत की ज्यांची अर्थव्यवस्था, राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही गेली 5 वर्ष सातत्यानं 6% आसपास वाढतीये, त्यात जसा आपला भारत देश आहे, हिंदुस्थान देश आहे, जसं इंडोनेशिया आहे, तसं चीन आहे. म्हणजे अमेरिका या वाढत्या अर्थव्यवस्थेचा विचार करून चीनला गुडबुक्स मध्ये ठेवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपण या गोष्टींकडे पाहणार आहोत का? आणि मग या 7 ठिकाणी जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचा बराचसा भूगोल जसा भारताच्या जवळचा आहे तसा चीनच्या जवळचा का? आणि त्यातल्या बऱ्याचशा युद्धात भारत आणि चीन हे परस्पर विरोधी आघाडींमध्ये आहेत का याचा विचार केला तर घोषणा अमेरिकेची, करन्सी कोणाचीही अधिकृत नाही, पण परिणाम होणारे देश भले किंवा बुरे, लवकर किंवा उशिरा, थोडे किंवा मोठे असे चीन आणि भारत, याचा जागतिक गुंतवणुकीवर परिणाम होईल की नाही? फिक्स्ड इन्कम वर किती होईल, डिफेन्सवर किती होईल, कन्झ्युमर गुड्सवर किती होईल, मेटल इंडस्ट्रीवर किती होईल, कमोडिटी मार्केटवर किती होईल, याचा विचार करावा लागेल. कारण शेवटी हे सारे बाजार आहेत आणि बाजाराला अर्थ आणि स्वार्थ एवढंच कळतं, तिथे परमार्थ नसतो. तिथल्या परमार्थाचा अर्थ परम अर्थ हा असतो. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय अमेरिकी कर्जाची परतफेड. मनःपूर्वक धन्यवाद.